नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माझी आई मराठी यूट्यूब चॅनल। आमचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। भगवान पंढरपूरला कसे आले याचं कारण आहे पहा। बरेच कथा आहेत, आता सगळे काही सांगणे शक्य नाही मला। 20 मिनिट आहेत आपल्याकडे। इंद्राची पत्नी, तिचा उपकार आहे आपल्यावर। कोणाचा? इंद्राची पत्नी, तिचं नाव काय? इंद्राची पत्नी शची। एक दिवस इंद्रानं शृंगार केला आणि इंद्र निघाला। शचीनं सांगितलं, मालक मला तुमच्या बरोबर यायचंय। बर, पत्नीला कुठेही न्यायला काय अडचण? पत्नी मालका बरोबर कुठेही येऊ शकते। पत्नी मालका बरोबर कुठेही येऊ शकते का नाही? तुम्ही का बोल ना? तू धक्का बसला का माझ्या बोलण्यानं? म्हणजे उद्यापासून या माग लागत्याल म्हणून ते गपत बसले सगळे। पत्नीचा अधिकार आहे, पती कोण्याही कार्याला निघू द्या त्याच्या बरोबर जाऊ शकते। युद्धाला निघाला तरी दशरथ राजा बरोबर काही काही गेली होती। मग सप्त्याला आणि कीर्तनाला आणि बाजारला आणि पत्नी सहज येऊ शकते, लग्नाला येऊ शकते का नाही? इंद्र म्हणला चल म्हणला, पण इंद्र म्हणला आज दौरा बदलावा, कारण कधीच सोबत येत नाही। आज आपल्या सोबत आल्या, आपण चांगल्या ठिकाणी न्यावं म्हणून हिला वैकुंठात नेलं। कुणाला? कुणाला? शहाण्या माणसाने लक्ष्मीला चांगल्या ठिकाणी नेऊ नये बघा, कारण तिथलं वातावरण बघितलं की तुमचं वातावरण बिघडतं। गेल्या गेल्यावर भगवंताच्या दरबारात स्वागत झालं। लक्ष्मीनं शचीचं स्वागत केलं। लक्ष्मी बघितली, आता लक्ष्मीच्या अंगावर काय साधे अलंकार असतील का? शची म्हणली, देवाची बायको असून काय उपयोग? हिच्या गळ्यात किती आहे? हिचा महाल आणि बायकांना नाद असतो बा। हे आमचं बेडघर आहे, हे आमचं किचन आहे, हे आमची हॉल आहे, हे आमचं जिना आहे, हे आमचं हे आहे। घरात गेल्यास माणसं एकमेकाला काही दाखवणार नाहीत, पण तुम्ही गप बसणार नाहीत। तिला वडवडून येताल, चालता येत नसलं तरी खांद्यावर हात टाकून नेऊन दाखवितात। आणि तिनं ते घर बघितलं की ही येताना मालकाच्या माग लागलीच। काय करायचे कमवून? लोक किती चांगल्या घरात राहिले तर आपलं घर कसं आहे सुरूच झालं कुणाच्या माग? लक्ष्मीला बघितलं। शची आणि इंद्र विष्णूच्या पाया पडायला गेले आणि विष्णूच्या पाया पडल्या बरोबर इंद्राला सांगितलं, काय पाहिजे इंद्रा? इंद्राने म्हणलं, काही नको देवा। शची आली आणि शचीला विचारलं, शची तुला काय पाहिजे? ते म्हणले, देवा तुम्ही देणार का? तुला जे वाटतं ते माग म्हटले। कोण? भगवान विष्णू। शची म्हणले, देवा बघा बरं, जे मागल ते द्यावं लागल। भगवान म्हणले, अरे तुला काय पाहिजे माग, तू देवराज इंद्राची बायको आहेस। इंद्र तोपर्यंत बाजूला गेला आणि हिनं काय मागावं देवाला? बघा काही मागावं तेच मागावं का नाही? शची म्हणली, देवा मला तुमच्या मांडीवर बसायचे। कुणाच्या? कुणाच्या? आणि शेजारी लक्ष्मी उभी। खरं सांगा, लक्ष्मीचे डोळे कसे झाले असतील आता? काय म्हणली शची? माझ्या नवऱ्याच्या मांडीवर बसायचं म्हणते, डोळे कमी लाल झाले असतील। आता लक्ष्मी शचीकडे बघेल का नवऱ्याकडे? बोलन पटकन। लक्ष्मीचं डोकं गरम झालं, म्हणले आपला बुवा काय करतोय बघावा। हो म्हणला की मग बघायची कुणाची? मालकाची। मालकाची। तुम्ही एकटेच आलात का? लय पटापटा बोल, जोडीदारच नाही का? आहे का? वहिनी आहेत का? वा वा, घरी यावं लागते तुमच्या मला एकदा। तुम्ही काय कथेत अशी मान हलवताल, पुन्हा अशी हलवताल। विठाला विष्णूनं सांगितलं, शशी तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या अवतारात नाही। इथून पुढे 60,000 वर्षांनी त्रेतयुग बदलेल, द्वापार चालू होईल आणि द्वापार युगामध्ये मी कृष्ण असेल, त्यावेळेला तू राधा होशील आणि तुला मांडीवर बसण्याचा आनंद देईल। राधा आणि कृष्णाचं प्रेम कामुक नाही, राधा आणि कृष्णाचं प्रेम निखळ आहे। काळ झाला भगवंताच्या 16,108 रणद्वारकेमध्ये भगवान
एक दिवस राधा द्वारकेला गेली. अष्टपट्ट नायिका होत्या. सत्यभामा, नागनजिती, कालिंदी, भद्रा, लक्ष्मणा या सर्व राण्या होत्या. सगळ्या राण्या बाजूला गेल्या आणि तिथं रुक्मिणी उभी होती. कोण उभी होती? आणि रुक्मिणीच्या समोर राधा आली आणि कृष्णाच्या मांडीवर बसली. रुक्मिणीला जे राग आला आणि तेवढ्यात देव म्हणले, रुक्मिणी चहा कर बरं राधेला. आता कमी राग आला असेल का रुक्मिणी? स्वतःच्या मालकाच्या मांडीवर दुसरी माऊली येऊन बसल्यास रुक्मिणीला कमी राग आला? रुक्मिणी जी गेली, दूध उखळलं आणि राधेला आणून दिलं. राधेच्या हृदयामध्ये कृष्ण आहे. राधेनं ध्यान करत करत ते उखळतं दूध पिलं. थोडं कुणाच्या पायाला आले? कुणाच्या? देवाच्या. राधा निघून गेली. लक्ष्मी देवाचे पाय दाबून रुक्मिणी लक्ष्मी. लक्ष्मी म्हणले, देवा हे काय झालं? म्हणले, रुक्मिणीचा प्रताप आहे. राधेला गरम दूध दिल्यामुळं राधेच्या हृदयात माझे पाय होते. रुक्मिणी म्हणली, तिचंच पुन्हा पुन्हा नाव घ्यालात. म्हणले, तुम्ही तीच बघून घ्या, मी जाते. रुसली. कोण? आणि रुक्मिणी जे रुसलीन घर सोडून निघाली ते दिंडीरवनात आली. पंढरपूरचं नाव काय? दिंडीरवन. आता किती बी राग आला बायकोचा 4-5 दिवस गेल्यानंतर, खरं सांगा स्वतः भांडे घासा वाटते का? 2 दिवस मॅगी खाल्ली, 2 दिवस पार्सल आणलं, 2 दिवस कशा तरी भारत पाकिस्तान नकाशात चपात्या केल्या, 1 दिवस खिचडी केली तर वरगाव तांदूळवाडी मध्ये चिखलवाडी खाली जळकोट खाल्लं, जळून गेलं मधलं, चिखल झालं वरचं, तांदूळ शिल्लक राहिले. ते म्हणला, कशी असू जागडे आपली बायको ऐकत नाही. देव म्हणला, 500 गायी घेतल्या, 700 गोपाळ घेतले आणि भगवान रुक्मिणीला शोधत शोधत निघाले. शोधत शोधत भगवान द्वारकेवरनं निघाले आणि पंढरपूरच्या गोपाळपुऱ्याला पोहोचले. तुम्ही पंढरपूरला गेलेले वारकरी आहेत. पांडुरंगाच्या दरबारात झालेली वारी तिचा पौर्णिमेचा काला दरबारात नाही होत, तर पौर्णिमेचा काला गोपाळपुऱ्याला होतो. तिथं गोपाळ आले म्हणले, देवा तुझी बायको सापडू की न सापडू आमचे पायी गेले, आम्ही इथं बसतो. म्हणले, तुला शोधायची असली शोध, नाही तर जाऊ दे. गोपाळ जिथं बसले त्याला गोपाळपुरा म्हणतात. गायी जिथं बसल्या त्याच गायीच्या माझ्या जनाबाईनं गोऱ्या वेचल्या. त्याच गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल दोन्ही बाहेर आला. कधी कधी वाटतं जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल म्हणतात, चोखोबऱ्याचे हाड विठ्ठल म्हणतात. आपण जिवंत आहोत तर देवाचं भजन करायला माय बाबा. का? पुन्हा हा जन्म नाही. बहुता दिवसा फेरा आला या नगरा, पुन्हा पुन्हा हा देह नाही, हा पुन्हा पुन्हा विचार नाही. आणि जरी मनुष्य जन्म आला फ्रान्स, आफ्रिका, इटली, जर्मनी, अमेरिका, इराण, इराक तिकडे जर मिळाला तर तिकडे काय कळणार आहे तुम्हाला? भारत देश असा देश आहे की ज्याच्यामध्ये माणसाने माणसासारखे मनुष्य म्हणून जगून देव होता येत असा देश भारत आहे. रुक्मिणीला शोधण्यासाठी देव एकटाच निघाला. देव मनात म्हणला, बरं झालं म्हणला गोपाळ सोबत नाहीत. कारण चूक कुणाची झाली? कुणाची? कीर्तन संपलं. फार चरित्र आहेत, मला सगळे सांगणं नाही होणार. बचेंगे तो और लढेंगे. रुक्मिणी मातेला शोधायला एकटाच देव निघाला, पण खुश होता. का? म्हणला आता चूक तर आपली झाली. आणि रुक्मिणीनं किती बोलली, काय करंट आहे बोल आहे. म्हणून काही काही मालक म्हणतात, बघ फक्त माणसं आहेत काय म्हणून दार लावून तुला काय म्हणायचं तिला. तुम्ही जागे आहे का सगळे? तुम्ही झोपून दाखवा मुलं, मी तुम्हाला दक्षिणा देईल. कारण आता झोपतच नाही तुम्ही, अशी बुळबुळी चालू झाली. देव एकटेच निघाले. म्हणले, आता काय आर कार बोलू की बोट मोडू? आता आपल्यासोबत बघायला कोणी? देव गेले. आता रुक्मिणी देवाला सापडत नसल वय? हे नाटक आहे. देवाला पुंडलिक रायाकडे यायचं हे नाटक आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. रुक्मिणी अशी बसली होती आणि देवानं आवाज दिला, ए प्रिय रुक्मिणी. महाराज रुक्मिणी उठली, तोंडाला हात लावला. दुसऱ्याच्या बाईला प्रिय म्हणता का?
देव म्हणले तुझं माझं लग्न, तुझं पत्र आल्यामुळं मी द्वारकेहून आलो होतो कौंडाण्यापूरला. ते म्हणले कुठलं कौंडाण्यापूर, कोणती द्वारका, तू कोण आहेस? कुणाला तुम्ही जागे आहे का? तू कोण आहेस? कोण म्हणते? बऱ्याच रुक्मिण्या हे सुद्धा उपकार करतात. कुणावर? कुणावर? तू जसा माझ्या हे दोघ जण वैतागून आलेत बघा करू. आता देवाला म्हणाले आम्ही नाचत बाबा, ज्या वेळेला नाचायचं त्यावेळेला इकडे नव्हता रे. साधू संत सांगतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने. सावकार कुठे गेले? सावकार गेले का? हा, चक्रवार कुठे गेले? आता जेवणाचं नियोजन करतील. खराणी साहेब, माझं डीएड एका मार्काने गेलं म्हणून मी महाराज झालोय. जर डीएड झालं असतं माझं तर मी काय केलं असतं? ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, आणि घरी गेल्यास मी डॉग झालो असतो. विनोद नाही ना. तारुण्यामध्ये परमार्थ करायला मिळणं माझ्या मायबापाचं पुण्य असले, माझं नाही. का? गेली 25 वर्ष मी परमार्थात आहे. माझं 12वीचं 17 वर्ष वय असताना मी तिकडे गेलो होतो. तर आता असं वाटतंय शिक्षक झालो असतो तर 2-3 गावात ड्युटी, शेवटला रिटायर. मला सांगा बरं, शासन रिटायर का करतं? तुम्हाला लायक म्हणून का? पुढचं मी म्हणणार नाही, तुमचं तुम्ही म्हणा. असे आगाऊ शब्द वापरतच नाही मित्रांनी साहेब. शासन तुम्हाला लायक म्हणून ठेवतं का? काढतं का सांगा मला? लायक आहे तोपर्यंत ठेवतं, आणि 58 झाले की तुम्ही काय होता? ना ना ला नाला म्हणजे हे कासा, म्हणजे जे शासनाच्या लायकीचं नाही ते परमार्थात बसत असतं. ते राम राम म्हणाय जातं, पुन्हा म्हणतं लांब 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 लांब. देव म्हणतो तू तिकडच जाया. अरे तारुण्यात शब्द जाग्यावर येतात. तारुण्यामध्ये हौस असते, तारुण्यामध्ये जोश असतो, तारुण्यामध्ये प्रेम असतं. प्रेम कुठं लागावं हा विषय वेगळा आहे. विषयावर प्रेम लागलं तरी ते ताकदीनं लागतं, आणि देवावर प्रेम लागलं तरी ताकदीनं लागतं. माझ्या ज्ञानोबरायचं वयाच्या 16व्या वर्षी विठोबावर प्रेम लागले. जाई नगे माय. आता तुमचं आमचं फेसबुकवर प्रेम आहे, इंस्टाग्रामवर तिकडून ते काहीतरी म्हणतं, इकडून ते काहीतरी म्हणतं. याला प्रेम म्हणतात का? हे प्रेम नाही, घात आहे. तर रुक्मिणीला म्हणले प्रिये, ती म्हणली तुम्ही जास्त बोलायचं नाही दुसऱ्याच्या बाईला, असं कसं बोलू शकता? भगवान म्हणले रुक्मिणी झालं गेलं, आता सोडून दे, मीच माफी मागतो. कुणाला? कुणाला? चूक जर आपली झाली असेल तर बायकोला माफी मागायला कुठलीच लाज नाही. चूक कुणाची? कुणाची? मग तुम्ही जर चुकले तर तुम्ही माफी कुणाला मागायची? मला मागितल्या की एखाद्या वेळेला नाही का? आणखी म्हणजे तुम्ही चुकाच करीनात काही. कारण चुका कधी होत्या? स्वतःच्या मनानं वागल्यास. बायकोच्या मनासारखं वागल्यास कशा चुका होत्या? ती जर म्हणली जाऊन भेंडी घेऊन या, भेंडीच घेऊन येतो. दुसरी भाजी फुकट दिली तरी आणत नाही, असा माणूस पाहिजे. तर त्या रुक्मिणी म्हणली तुमचा माझा संबंध. देवानं कितीतरी विनवलं, रुक्मिणीनं देवाला भीक नाही घातली. शेवटी देव कंटाळला, फिरत फिरत अलीकडे आला. एक जण आई बापाची सेवा करू लागला, त्याचं नाव पुंडलिक आहे. आवाज दिला, अरे पुंडलिक, इथं या जंगलामध्ये मला कोणी बोलत नाही, मला तुला बोला वाटते रे. पुंडलिकाने सांगितलं माझ्या बापाची झोप चालू आहे, माझी सेवा चालू आहे. मला माझ्या बापाची झोप होईपर्यंत, आईची झोप होईपर्यंत मला बोलता येत नाही. तुला जर माझ्याशी बोलायचं तर उभा राहा. देव उभा राहिले, असाच पाऊस चालू झाला आणि पायाखालून पाणी जाऊ लागलं. देव म्हणले अरे पुंडलिकरा, माझ्या पायाला चिखल्या होतील रे.
पुंडलिकराय म्हणले मग तुला चिखल्या होऊ नये असं वाटत असेल तर मी दगड देतो. फेकली वीट, ऐसा कैसा रे तू देट, मागे भिरकावली वीट, झाली युगे 28. विटेवर उभा आहे परमात्मा आणि तो परमात्मा विटेवर कसा उभा आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि भगवंताच्या दर्शनामध्ये वृत्ती असावी हा तुकोबरायचा आग्रह. बघा शरीर उपस्थित महत्वाचं नाही. बघा मी एक वाक्य कथेत बोललो असेल, तन से तन मिले या ना मिले याद रखना, हे आपल्या हातात नाही. लेकिन भगवान से मन मिलना जरूरी है. कारण देवाबरोबर आलिंगन कधी होईल माहित नाही, पण घरी बसल्या जरी भजन केलं तर त्या देवाबरोबर मन भेटू शकते. इथं बसल्या बसल्या डोळ्यासमोर आणा, चंद्रभागेत गेलो, स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन झालं, वर रावळाकडे निघालो, नामदेव पायरीला गेलो, दर्शन केलं, गणपतीचं दर्शन केलं, मध्ये गेलो, 33 कोटी देवतांना हात जोडले, पुन्हा मध्ये गेलो, गरुड खांबाला आलिंगन दिलं, तर पुढे गेलो, जय विजयाला हात जोडले, रावळात गेलो, जगाच्या बापाला डोळ्यांनी पाहिलं, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. आता दृष्टी पुढे ऐसा चितोर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आणि त्या पांडुरंगाला घरी बसल्या बसल्या पाहता येतं, पण त्याच्यासाठी काय लागतं? मन लागतं. मन. म्हणून मन तिथं गेलं की ते म्हणतं आता कुठे धावे मन. म्हणून हे शरीर पंढरपूरला जाईल ना जाईल याला मर्यादा आहे, पण तुम्ही घरी बसल्या बसल्या पंढरपूरला जाऊ शकता. घरी बसल्या बसल्या साई मंदिरातल्या कथेला आठवू शकता. आठवू शकता की? आणि पुढच्या वर्षी 25 तारीख आली की सगळ्या माणसाचे पाय आपोआप साई मंदिरला येतील. पडिले वळण इंद्रियास. 1 तारखेला साईबापाचा सुंदर उत्सव होईल, सप्त्याची सांगता होईल. वर्षभर डोक्यात आपल्या काही नसेल, पण मे महिना आला की 25 तारखेला काय चालू होतं? मग ही आठवण देवाची काही कमी नाही, म्हणून आठवीन पाय. आणि ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन. त्या देवाच्या संगतीमध्ये त्या देवाकडे जाऊन त्या देवाला सुख दुःख सांगून माझं सुखरूप देऊन हे त्याला आलिंगन देईल. आणि काय करील? बाप रखुमा देऊर विठ्ठलाची बेटी आपले समसाठी करून ठेला, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया. आता फार चरित्र मोठे. पुंडलिकराय काशीला कसे गेले, रोहिदासाची भेट झाली, गंगेनं कंगन दिलं, रोहिदासाच्या चर्मकुंडामध्ये कंगन निघाले. त्याच्यामध्ये दिंडीर नावाचा दैत्य, ज्याच्यामुळे दिंडीर वन पडलं नाव, त्या दिंडीर दैत्यानं देवाला काय मागितलं, तर कधी योग आला तर आपण बोलण्याचा प्रयत्न करू. याच ठिकाणी चाललेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताह